सोना सोना काय करते रे बाळा? तर आज मस्त शिवरात्र, खूप एन्जॉय केलं शिवरात्रीचं. तर एकदम मन प्रसन्न. ते वरईचा भात बनवू ना, मग ते म्हटलं ह्याचं ते हे नको, काय भाकरी नको, ते पचणार नाही संध्याकाळचं. तर वरईची भाकर नको म्हटलं, आज म्हटलं वरईचा भातच बनवावा. तेच आता विचारतोय मुलांना असं काय. तर आज मस्त एन्जॉय खूप केलं. खूप मन प्रसन्न राहतं नाही का, असं काय देवळात वगैरे जाऊन आले की. मग आज ना एक्सरसाइज नाही ना काय नाही. तर आज फक्त उपवास आणि आपली थोडी देवभक्ती. तर ह्याच्यातच आजचा मस्तपैकी दिवस गेला. तर एकच दिवस तेवढं शिवरात्रीला छान वाटतं, मस्तपैकी नाही का, प्रसन्न मन, पूजा पाठमध्ये वेळ जातो. आणि त्यामुळं आपण मी म्हणजे नाही का मॉर्निंगला उठून सर्व कामं करून मंदिरला वगैरे जाऊन, तर ते पण आपलं मन खरंच म्हणजे हॅपीनेस असलं लाईफमध्ये की हेल्थ पण चांगली राहते. तर आता चाललंय संध्याकाळचा मेनू काय. सकाळपासून मंदिरला जाणे, येण्या जाण्यामध्ये वेळ, परत फ्रूट्स डाईटमध्ये आज छान हे थोडासा चिवडा लाईटली फक्त. तर साबुदाण्याचा चिवडा म्हणजे जास्त नाही पण थोडंसं. उपासाचा अर्थ खरं तर आपण फ्रूट वगैरेच खायला पाहिजे, पण लाईटली थोडंसं बस. आजचा दिवस आज मस्त हेल्थसाठी पण खूप, उपवास पण चांगला असतो. म्हणजे जास्त नाही ऑइली खायला पाहिजे, फ्रूट फळ वगैरे तिथपर्यंत ठीक आहे. बाकी काय नाही. असं हॅपीनेस राहिलं तरी आपल्याला हेल्थ पण चांगली राहते. आणि मस्त पूर्ण दिवस आज आनंदामध्येच गेला. काय रे बाळा, आले थांब. कुठं गायब झालती? कोण आलतो? आता ब्लॉग बनवायला लागलं की मुलं बाळ घेऊन ब्लॉग बनवायला लागतो आम्हाला. ते काय घातले असलं, ते अशी नाडीवाल्या पॅन्टी निघाल्यात, हे असलं जागा मागा. मला बघा हाय गाईस, ही कुठली पॅन्ट आहे? बॅगी पॅन्ट. इथं आम्ही असलं मागितलं तर भाई पप्पा म्हणायचे ते घ्या, आपलं फ्रॉक घ्या, स्कर्ट घ्या, टॉप घ्या. दर हा चिवडा घेऊन जावा, खावा तुम्ही थोडासा, लाईटली खावा. थोडासा चिवडा घेतलाय, चांगलं नाही आहे पण थोडंसं उपास आहे, जास्त हेवी नाही पण लाईटली थोडा. मुलांना पण आज फ्रूट वगैरे तेच दिले, तर बरं वाटतं. एक दिवस पूर्ण उपवास, फक्त फ्रूट ज्यूस, बाकी काय नाही. असं खूप आनंदात दिवस गेला. त्यामुळे मनाची शांती, मनाची हेल्थ पण खूप गरजेचे. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओ कसे वाटतात लाईक सबस्क्राईब नक्की करा, छान कमेंट्स करा. थँक्यू सो मच.